नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण UN हाय सीज ट्रीटी ह्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. तर हे ॲक्च्युली न्यूजमध्ये आलं होतं कारण हे ट्रीटी फेल झाली होती. हे ट्रीटी ही सगळे कंट्रीजनं सँक्शन केले नाही आहेत. तर हे ट्रीटी नाही पास झालेली आहे आणि बरेचसे कंट्रीने ह्याच्यात रिजेक्ट केलेलं आहे. तर आपण ह्याच्यात बरेचसे इम्पॉर्टंट पार्ट आहेत, जसं लॉ ऑफ सी आहे. एनक्लॉजमध्ये बघूया आपण इकॉनॉमिक झोन, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन काय असतं, किंवा टेरिटोरियल कंटिजियस झोन काय आहे, कंटिजियस झोन काय आहे, किती त्यांचं किलोमीटर आहे, जसं 220 नॉटिकल माईल 370 किलोमीटर्स आहे. हे असे बरेचसे फॅक्ट्स आहेत ह्याच्यात. आणि त्याचबरोबर हे आउट ऑफ मरीन प्रिझर्वेशन, एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये इन्स्टिट्यूशन्स आहेत, जे वर्ल्ड इन्स्टिट्यूशन्स फोरम, त्याच्याबद्दल हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर असे बरेचसे टॉपिक हा एका टॉपिकमधनं कवर करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर चला सुरू करूया आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीज. तर हे जे UN हाय सी ट्रीटी आहे त्याला पॅरिस ॲग्रीमेंट फॉर ओशन असंही म्हटलं जातं आहे. पॅरिस ॲग्रीमेंट फॉर ओशन. तर हे ट्रीटी कशासाठी आहे? दॅट इज ओशन बियॉन्ड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. म्हणजे जे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे त्या डिस्टन्सपर्यंत, टिल दॅट डिस्टन्स, दॅट इज 370 किलोमीटर फ्रॉम द कोस्टपासून ते जे 3 इन द सी, तोपर्यंत रेग्युलेशन्स आहेत. इंटरनॅशनल ट्रीटी हे साईन झालेली आहेत सर्व नेशन्सना. पण बियॉन्ड दॅट, बियॉन्ड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, जे ओपन ओशन आहे, त्यालाच हाय सी म्हटलं जातं, त्यालाच हाय सी म्हणतात. तर त्यासाठी तिकडं जे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत, जे इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटीज करतात नेशन्स, ते फ्री आहेत. त्याच्यावर काही रेग्युलेशन्स नाही आहेत, काही कंट्रोल नाही आहे. तर तिथं पोल्युशन करू शकता. बरेचसे रिझन्स आहेत. आता ऑइल स्पिल होत आहे, बरेचशा ठिकाणी ऑइल स्पिल होत आहे. त्याबरोबरच अनदर थिंग इज डिस्प्यूट्स क्रिएट होतात हाय सीजमध्ये, जसं चायना व्हिएतनामच्या हाय सी डिस्प्यूट आहेत. असे बरेचसे डिस्प्यूट्स पण क्रिएट होतात. तर त्यासाठी इथं आता एक नेसेसिटी डेव्हलप झालेली आहे की बियॉन्ड इकॉनॉमिक झोन्सच्या बियॉन्ड जे डीप सी, हाय सी आहे, तिकडं पण रेग्युलेशन्स आणायला पाहिजे. आणि मेजर फोकस हा जो रेग्युलेशनचा आहे दॅट इज फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, मरीन रिसोर्स कन्झर्वेशन, पोल्युशन कंट्रोल वगैरे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन काय, कोस्टपासून 200 नॉटिकल माइल्स. सॉरी, मी पहिल्या स्लाईडमध्ये आय थिंक आय मेन्शन 220, तर तो रॉंग आहे. इट इज 200 नॉटिकल माइल्स और 370 किलोमीटर. आणि इथं स्पेशल राईट आहे त्या कंट्रीजचा एक्सप्लोअर करायला. सपोज हे इंडियाचा मॅप आपण भेटला तर हे इंडियाची कोस्टलाईन आहे, दिस इज द कोस्टलाईन. आणि ह्याच्यापासून कोस्टलाईनपासून 370 किलोमीटर्स और 200 नॉटिकल माइल्स हे इथं स्पेशल राईट्स आहेत आपल्याला एक्सप्लोअर करायचे. तर हे जे ॲक्च्युली एनक्लॉजचे जे लॉज आहेत, लॉज ऑफ सी, त्याच्यात बरेचसे क्रायटेरियाज आहेत, बरेचसे व्हॉट यू कॉल रेग्युलेशन्स आहेत. तर ते आपण पुढं बघूया स्लाईड्समध्ये. तर आता आपण इथं पाहू शकता ह्या डायग्राममध्ये हे बेसलाईन आहे आपला. आणि इथं बरेचसे 4 झोन्स आहेत, सपोज A, B आणि C and D. तर A आहे टेरिटोरियल सी, दॅट इज 12 नॉटिकल माइल्स. हे तुम्ही प्रिलिमसाठी फार इम्पॉर्टंट आहे, तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन केलं तरी हरकत नाही. 12 नॉटिकल माइल्स. कंटिजियस झोन आहे, दॅट इज अगेन अहेड, म्हणजे तुम्ही इथून 12 नॉटिकल माइल्स, अगेन हे 12 नॉटिकल माइल्स हे कंटिजियस झोन होतं. आणि तिथून पुढं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे 200 नॉटिकल माइल्स फ्रॉम कोस्ट, फ्रॉम कोस्ट. आणि इंटरनॅशनल वॉटर आउटसाईड, ओशन बियॉन्ड्स. ओके, वॉटर बियॉन्ड इट ओपन सीवर हाय सी. जसं ट्रीटी निगोशिएटेड अंडर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन्स ऑन लॉ ऑफ सी, म्हणजे ही जी पॅरिस ॲग्रीमेंट होतं त्याचं जे निगोशिएशन झालं, इट इज अंडर द बॉडी ऑफ युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉज ऑफ सीज ऑफ 1982. म्हणजे ही जी सेटअप झाली आहे ते 1982मध्ये झालेली आहे. आणि गव्हर्न्स द राईट ऑफ कंट्रीज रिगार्डिंग मरीन रिसोर्सेस. आता इथं एक्सक्लुझिव्ह झोनमध्ये जे स्पेशल झोन आहे
तर तिकडं स्पेशल राईट्स ऑफ एक्सप्लोरेशन हे कुठल्या कंट्रीला द्यायचं आहे. तर आता सपोज इकडे एक कंट्री आणि इकडं एक कंट्री श्रीलंका, जसं आपलं श्रीलंका इकडं कंट्री आहे, तर 370 माइल्स ह्याच्यापासून मोजायचं, ह्याच्यापासून जर ओव्हरलॅप होत असेल तर दिस गवर्न्स लॉज अनक्लॉज हा लॉ गवर्न करतो तो रिगार्डिंग मरीन रिसोर्स. हे लक्षात ठेवा, इथं सिक्युरिटी वगैरे नाही, रिसोर्सेसवर मेजर फोकस आहे. आणि नो ट्रिटी फॉर कन्झर्विंग, पण हे तर रिसोर्सेस झालं, पण कन्झर्विंग द हेल्थ ऑफ ओशन त्यासाठी काही नाही. तर हे 2017मध्ये रेझोल्युशन स्टार्ट झाला आणि त्याची डेडलाईन 2022मध्ये होती, पण पॅन्डेमिकमुळं हे पोस्टपोन होत गेलं नेक्स्ट इयर. तर आत्ता ह्या वर्षी त्याचं ॲग्रीमेंटवर निगोशिएशन्स परत स्टार्ट झाले होते आणि ते फेल गेलं. म्हणजे तिथं नो कन्क्ल्युजन वॉज डिराईव्ड, कंट्रीज ॲग्री होत नव्हते, वे आर नॉट सायनिंग फॉर दिस ॲग्रीमेंट ट्रीटी. तर त्यामुळे तो फेल गेलेला आहे आणि त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होणार आहे, कारण ओशन हेल्थवर आणि आता बरेचसे डिस्प्यूट सारखे येत आहेत. तर इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ट्रीटी. कन्झर्विंग मेरीन लाईफ ॲट हाय सीज हे त्या ट्रीटीचा मेन उद्देश होता, जसं मी आधी सांगितलं. इट इज द कन्झर्विंग मरीन लाईफ ॲट अ हाय सीज. हाय सीज म्हणजे बियॉन्ड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. तर हे जे आता ट्रीटी होती त्याचं जे डिस्कशन चालू होतं, कॉन्फरन्स चालू होतं, त्याच्यात एक पॉईंट आहे 30x30 गोल्स. हा पण प्रिलिमला क्वेश्चन आहे. इट इज रिगार्डिंग व्हॉट इज 30x30 गोल्स रिगार्डिंग टू द प्रोटेक्शन ऑफ मरीन हेल्थ बियॉन्ड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, किंवा 30x30 गोल्स इज गव्हर्मेंट ऑफ इंडियाज पॉलिसी फॉर एज्युकेशन फॉर द. तुम्ही एक 32x30 म्हणजे एज बेस्ड काही प्रोग्राम असेल, तर कन्फ्यूज पण करू शकतात. तर 30x30 गोल इज प्रोटेक्टिंग 30% ऑफ ओशन बाय 2030. 30% बाय 2030. त्यामुळं 30x30 असे गोल म्हटलेच त्याला, 30x30 असा गोल म्हटला आहे. तर इंडिया, US, UK हे इन्क्लुडिंग 100 अदर कंट्रीज हे ह्याच्यावर निगोशिएशन चालू होतं. अनक्लॉजचे ॲक्च्युली तुम्हाला लक्षात ठेवा 168 मेंबर्स आहेत. ओके, जस्ट एक फॅक्ट म्हणून 168 मेंबर्स आहेत. तर डेडलॉक आहे. तर त्यामुळं काय होणार आहे, नेक्स्ट इयरलाच आता हे सेशन होणार पुढचं. आणि जर अनलेस स्पेशल सेशन UN काही कंडक्ट करत तर स्पेशल सेशन, तर नाहीतर नेक्स्ट इयरलाच ह्याच्यावर परत निगोशिएशन स्टार्ट होतील. आणि मरीन प्रोटेक्टेड एरियाज टू पुट लिमिट ऑन सर्टन ॲक्टिव्हिटीज. ह्याच्यात काय होतं, पॉईंट्स काय होते, एक आहे मरीन प्रोटेक्टेड एरियाज बनवणे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करणे, फायनान्शियल सपोर्ट देणे, सायंटिफिक नॉलेज शेअरिंग वगैरे करायला, ज्यांच्यावर ते मरीन हेल्थ किंवा रिसोर्स एक्स्ट्रॅक्शनमुळं इफेक्ट होतं, इम्पॅक्ट होतं, तर त्यांना फायनान्शियल सपोर्ट करणे. आणि IUCNने एक नोट दिलेलं आहे की जर ही ॲग्रीमेंट बाइंडिंग नसेल तर ह्या ट्रीटी इफेक्टिव्ह होणार नाही, हा ट्रीटी इफेक्टिव्ह होणार नाही. त्यामुळे ह्याला बाइंडिंग ॲग्रीमेंट स्टार्ट करा. जसं आता एन्क्लॉज आहे लॉ ऑफ सी, त्यातले जे हे कंटिजियस झोन, इकॉनॉमिक झोन, दॅट इज काइंड ऑफ अ लिगल बॅकिंग आहे त्याला. त्यामुळं ते इफेक्टिव्ह आहे. नो अदर कंट्री कॅन एन्क्रोच एनी अदर कंट्रीज टेरिटोरियल एक्सटेंट. ओके, तर आता ओशन कसं रेग्युलेट केलं जातं आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला, तर एन्क्लोज आहे. टेरिटोरियल सी बाउंड्रीज 22 किलोमीटर ऑफशोर आहे. टेरिटोरियल सी बाउंड्रीज 22 किलोमीटर ऑफशोर. तर आता ऑनशोर, नियर शोर, ऑफशोर बघा. जिथं डेप्थवर असतं, ऑनशोर म्हणजे स्मॉलर डेप्थ, जास्त डीप नाही आहे. नियर शोर म्हणजे 10 to 25 मीटर डीप आहे. आणि ऑफशोर म्हणजे ग्रेटर दॅन 40 मीटर डीप आहे. तर 22 किलोमीटर ऑफशोर म्हणजे इथून 22 किलोमीटर ऑफशोर ते आहे. फुल सोव्हिजन टेरिटोरियल राईट्स आहेत तिथं, म्हणजे कंप्लीट एनी कंट्री कॅन डू एनी ॲक्टिव्हिटीज. ओके, आणि त्याच्यापुढे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, तिथं एक्सक्लुझिव्ह राईट्स असतात कंट्रीजचे. एक्सक्लुझिव्ह राईट टू रिसोर्स द मरीन. जर दुसरे कोण कंट्रीज पण इन्वॉल्व होऊ शकतात, बट एक्सक्लुझिव्ह ह्यांचा पहिला डॉमिनंट राईट द कंट्रीज विच इज इन 200 नॉटिकल माइल्स फ्रॉम इट्स कोस्ट. आणि इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी क्रिएट केली आहे. ही ऑथॉरिटी इज कन्फ्लिक्ट रेझोल्युशन मेकॅनिझमसाठी आहे. आणि एव्हरी कंट्री हॅज राईट टू ॲक्सेस ओपन सीज. तर तुम्ही बघू शकता हे टेरिटोरियल आहे आणि नंतर हे कंटिजियस झोन आहे, तर हे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. हाय सीज त्याच्या बियॉन्ड आहे, कॉन्टिनेंटल शेल्फ वगैरे. हे आपण जॉग्रफीमध्ये कवर करूच आपल्या फाउंडेशन कोर्स ॲज वेल ॲज स्पेशल जो जॉग्रफी GS कोर्स असेल त्याच्यासाठी. ओके, तर आता जस्ट अजून काही डेफिनेशन्स आणि इम्पॉर्टंट पार्ट्स. जसं आता मी सांगितलं, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉचे 168 सिग्नेटरीज आहेत.
आणि युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ लॉ ॲडॉप्टेड 1982मध्ये कंप्रेन्सिव्ह रेजिम ऑफ लॉ अँड ऑर्डर इन वर्ल्ड्स ओशन अँड सीज, रूल्स गव्हर्निंग ऑल यूज ऑफ ओशन इन देअर रिसोर्सेस. ओके, ते रूल्स क्रिएट केलेले आहेत अनक्लॉज युनायटेड लॉ ऑफ सीमध्ये. ओके, 1982मध्ये. द मेरीटाईम झोन्स रेकग्नाइज्ड अंडर इंटरनॅशनल लॉ काय काय आहेत? 5 आहेत तसे मरीटाईम झोन्स. कोणते आहेत? इंटरनल वॉटर्स, टेरिटोरियल सी, कंटिजियस झोन, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, द कॉन्टिनेंटल शेल्फ, द हाय सीज अँड द एरियाज. तर कंटिजियस झोन काय? आता ह्याच्यात कॉन्टिनेंटल शेल्फ एक वेगळं वाटतं तुम्हाला ना, लेवल डिस्टन्सपेक्षा ते एक जॉग्राफिकल फिजिकल बॉडी आहे कॉन्टिनेंटल शेल्फ. कॉन्टिनेंटल स्लोप नंतर आहे बिकॉज मेजर रिसोर्सेस जे आहेत, जसं तुम्ही ऑइल, नॅचरल गॅस, हे जे रिसोर्सेस आहेत, मिनरल्स, हे कॉन्टिनेंटल शेल्फ फार इम्पॉर्टंट पार्ट आहे, तिथं तुम्हाला अवेलेबल आहे. त्यामुळं तिकडं कंट्रोलिंग ऑफ रेग्युलेशन्स, एक रेग्युलेशन रूल असणे इम्पॉर्टंट आहे. सो द 5th पार्ट इन्क्लुडेड अपार्ट फ्रॉम द डिस्टन्स पार्ट इन द ओशन, हा एक कॉन्टिनेंटल शेल्फवर पण एक रेग्युलेशन आहे. कंटिजियस झोन, कोस्टल स्टेट में एक्सरसाइज कंट्रोल नेसेसरी टू प्रिव्हेंट अँड पुश इन्फ्रिंजमेंट of its customs, fiscal, immigration and sanitary laws within its territory and territorial sea. हे कंटिजियस झोनचं एक वेगळं डेफिनेशन आहे. आता तुमचा आधी टेरिटोरियल होता, नंतर कंटिजियस झोन, नंतर एक स्पेशल एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे. तर हा जो कंटिजियस झोन आहे, तुम्ही ह्याला बफर काइंड ऑफ झोन म्हणू शकता. कुठं कशासाठी? इथं इन्फ्रिंजमेंट थांबवण्यासाठी. कस्टम्स झालं, फिस्कल असेल, इमिग्रेशन असेल, सॅनिटरी लॉज आहेत. म्हणजे सॅनिटरी म्हणजे तुम्ही कुठलं तरी एक क्रॉप ग्रो होतात जे एक घेऊन आले सीड्स, त्याचं इथं आलं तर इकडं सगळे हे सीड्सनं इन्फेस्टिसाईड होऊ शकतं फील्ड विथ दिस टाईप ऑफ हर्बिसाईड वगैरे. ओके, त्यामुळं ते टेरिटोरियल सी हे. तर अशा प्रकारे आपण बरेचसे डेफिनेशन्स पाहिले, एक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन पाहिली, इंटरनॅशनल ट्रीटीज आपण ट्राय केलं, पाहिला, एन्व्हायरमेंट ट्राय केलं. तर हे एका चॅप्टरमध्ये इट इज व्हेरी कम्प्रेहेन्सिव्ह चॅप्टर आहे, म्हणजे बरेचसे पॉईंट्स यात येतात. तर असेच आपण बरेचसे एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये बरेचसे कन्सेप्ट समजण्याचा प्रयत्न करूया. आणि जे न्यूजमध्ये आहेत लेटेस्ट न्यूजमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं प्रिलिम्स अँड मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टन्स डेव्हलप झालेलं आहे आणि सिलॅबसमध्ये त्यांचा कुठं ना कुठं पॉईंट आहे, तशा टॉपिक्सला आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया. तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.